आज मी बनवणार आहे भाकरीचा पिझ्झा। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे भाकरी, मोझरेला चीज, शिमला मिर्च, टोमॅटो आणि सर्कल वाला कांदा, वेज मेयोनीज, पिझ्झा टॉपिंग वाला पिझ्झा सॉस। आणि आता बनवूया। हा खूप हेल्दी असतो, पिझ्झा सारखाच लागतो एकदम। आता मी टाकते माझा पिझ्झा सॉस, थोडासाच घेतलाय हा। अँड नाउ लेट्स स्प्रेड। हा, तर मी स्प्रेड करून घेतलाय। आता आपण याच्यावर मेयोनीज टाकूया। मेयोनीज ऑप्शनेबल आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, पण मेयोनीजने अजून पिझ्झा सारखा फ्लेवर येतो। डन। आता आपण याच्यात हे टॉपिंग्स टाकूया। हा दिसायला तर एकदम पिझ्झा सारखाच दिसतोय। तुम्हाला जे भाज्या टाकायचे असेल ते टाका। मला हे 2च टाकायचे होते, आय मीन हे 3, म्हणून मी हे 3च टाकले। तुमच्याकडे जर स्वीट कॉर्न असेल किंवा बेबी कॉर्न असेल तर तुम्ही ते टाकलं तरीही चालेल। आता आपण याच्यावर चीज टाकूया। ह्याला अगोदर आपल्याला खिसून घ्यावं लागेल, तर मी भेटते तुम्हाला खिसून घेतली आहे। ओके, फ्रेंड्स, हे मोझरेला चीज आहे ना, तुम्ही मार्केटमधनं ते खिसलेलं पण आणू शकता, पण आता मी याला खिसत नाहीये, त्याच्यात वेळ जाईल आपला, म्हणून मी हे असंच अख्खं टाकते आहे। हे मेल्ट झाल्यावर एकदम टेस्टी लागणार आहे, मी गॅरंटी देते हा त्याची। आणि जर तुम्हाला ॲज अ पिझ्झा नसेल करायचा तर तुम्ही चीज बस्ट भाकरी करू शकता। माहितीये कशी? भाकरी घ्यायची, ती तव्यावर टाकायची, त्याच्यावर भरपूर सारं मोझरेला चीज टाकायचं, त्याला फोल्ड करायचं आणि झाली आपली चीज बस भाकरी। एकदम टेस्टी लागते फ्रेंड्स, खरंच। सो डेन माझं हे पण टाकून झालंय। आता आपण ह्याला तव्यावर गरम करायला ठेवूया। तर फ्रेंड्स, हे बघा, इथे मी तवा ठेवला आहे। मम्मी माझा पण असं ठेवते। तर हा आहे माझा पिझ्झा। आता मी या तव्यावर तूप टाकते आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल किंवा बटर पण टाकू शकता। नाही, मी तूप नाही टाकत आहे, मी तेल टाकते, सॉरी। थोडंसं घ्या, तव्यावर पसरा। तेल गरम होईपर्यंत पिझ्झा टाकू नका, म्हणजेच भाकरी टाकू नका। येस, डन। आता मी हे असं ठेवते। आलेच मी 1 मिनिट, एकच सेकंड। आले मी। तर आता मी
हे गरम करायची वाट बघते. ओके. आणि फ्रेंड्स, पिझ्झाला पलटायचं नाही, नाहीतर ते एकदम असं टेस्ट अजिबात चांगली नाही लागत, मग तो पिझ्झा होणारच नाही. ओके. म्हणून इट्स टाइम टू पुट दिस इन. सो एक सेकंड. एकदम टेस्टी दिसतंय. हाय, असं उचलते सध्या. व्यवस्थित उचलते ना. येस फ्रेंड्स, मी टाकलं. दाखवते हे बघा. आता मी भेटते तुम्हाला हे व्यवस्थित चीज मेल्ट झाल्यावर. ऑलमोस्ट ह्याला अजून 2-3 मिनिट्स तरी लागतील. ओके. फ्रेंड्स, हे बघा चीज मेल्ट होत आहे. आपण चीजला डिस्टर्ब नको करूया. आता मी थोड्या वेळाला झाकून ठेवते, म्हणजे ते अजून व्यवस्थित पटकन मेल्ट होईल. ओके. हाय फ्रेंड्स, तर आता माझं चीज आहे ना, हे मेल्ट झालंय. तर मग मी या गॅसला ऑफ करते आहे. मला थोडंसं चीज पाहिजे होतं. तुम्हाला जर अजून चीज हवं असेल तर तुम्ही अजून टाकू शकता. टेस्टी दिसतंय. चला आता काढूया आपण या पिझ्झाला. आलेच. बुम 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 बुर्र. आले मी. पिझ्झा आहे, पिझ्झा फ्रेंड्स. तुम्हाला मी अंधारात दिसत असेल. हा, आता ठीक आहे ना. अंधारात दिसते. हे असं ठेवते बस. आता ठीक आहे ना. मला भीती वाटते. तो कांदा. गणपती बाप्पा. मला भीती वाटते. येस, ये गणपती बाप्पा. रेडी. पिझ्झा भाकरी इज रेडी. वाव मॅन. कुठे गेला कांदा? येस. माझा पिझ्झा भाकरी इज रेडी. खूप भारी वाटतंय बघा मला. आता मी पिझ्झाचा वास पण सुटला. ओ माय गॉड. आता मी खाते फ्रेंड्स. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.